काळजाचे काप काढत कविता लिहायच्या. काळजाचे काप काढत कविता लिहायच्या. अशा कविता लिहिणं येऊ नये कवीच्या वाट्याला. अशा कविता लिहिणं येऊ नये कवीच्या वाट्याला. आणि याशिवाय दुसरी वाट नसते चांगल्या कवितेसाठी. आणि याशिवाय दुसरी वाट नसते चांगल्या कवितेसाठी. आता लिहिता येत नाहीत कवितांच्या ओळी सुसंगत आणि निरंतर. या यातनांच्या तळघरात कवितांची मशागत करताना कातडीला भाजून घट्ट होतो काळोख आणि जागरणाने सुजलेले डोळे सोबत करतात कवितांना. ठसठसतात रक्तवाहिन्या अतिरिक्त दाबाखाली आणि गुदमरतात रक्तातल्या हाका वाटांखाली निर्वानिर्वीच्या. हे सगळं समजून घेत मी पुढे नेतोय माझी कविता. काळजाचे काप काढत कविता लिहायच्या. अशा कविता लिहिणं येऊ नये कवीच्या वाट्याला. अशा कविता लिहिणं येऊ नये कवीच्या वाट्याला. सांगायचं ते राहून गेलं. काय राहून गेलं तेही माहीत नाही नसावं असे आले दिवस. सांगायचं ते राहून गेलं. काय राहून गेलं तेही माहीत नसावं असे आले दिवस. सांगितलं त्यात असावा दुसऱ्यांच्या भल्याचा विचार. सांगितलं त्यात असावा दुसऱ्यांच्या भल्याचा विचार. कबूल हे असतानाही आढळलंच निराळच या दुसऱ्यांच्या भल्यात. आपल्यालाही काही असावा स्वार्थ. आपल्यालाही काही असावा स्वार्थ. तो राहिला अधोरेखित व्हायचा सांभाळताना आपली स्वतःची लय लिहिण्याची. तो राहिला अधोरेखित व्हायचा सांभाळताना आपली स्वतःची लय अधोरेखित होण्याची. तरी आपण लिहित राहिलो पाळत काही लिहिण्याचे नियम. खरं तर काही दिलंही उधळून तरी आपण लिहित राहिलो. कबूल की लिहिताना आरंभी पार झुगारून दिले आधीचे नियती अनितीचे संकेत. कबूल की आपण लिहिले आपल्याच विषयी आणि तरीही त्यात आपसुकच आली ही पृथ्वी. तिची सगळी घाण, तिचं सगळं सांडपाणी, सोबत फुलपाखरं आणि सरोवर, काही नितळ काही गडूळ. कबूल की आपण लिहिले आपल्याच विषयी आणि तरीही. तसे तर खूप सोसले टाकीचे गाव. देवपण तर फारच दूर. माणूस होण्यातच अडथळे. सगळंच काही सांगता आलं नाही. नंतरच्या उत्तर पर्वात संकेताने पकडली मानगूट तरी काही ना घेतलं पायाखाली. कबूल तुर्तास इथल्या संदर्भात काही सांगायचं काही न सांगायचं. कितीतरी उकळतं अजून आतल्या आत. कितीतरी उकळतंय अजूनही आपल्या आतल्या. कवितातून अशी कविता आहे. कविते संबंधीचीच कविता दिसते. ह्या सगळ्याच आता कविते संबंधीच्याच आहेत ना. सर्वनामं आणि संबोधनं कशी गळून पडतायत कवितातून. आता काट टाकावी तसं सोलून निघताना आयुष्य. सगळ्याचं बरं वाईट कसं होत चाललंय आपलंच. सर्वनामं आणि संबोधनं कशी गळून पडतायत कवितातून. दूरवर कोसळणारी वीज ओसरीवर उतरते आपल्या निवाऱ्यासाठी. मी तू तो ते सगळे सरमिसळतायत आपल्यात. कवितेची पाठ वाहते आनंदात. सगळे हर्षामर्ष आनंद आणि खेद, शरम आणि सन्मान, आप्त स्वकीय आणि दूरचे. काट टाकावी तसं सोलून निघताना आयुष्य. कशी गळून पडतायत कवितातून सर्वनामं आणि संबोधनं. वर्तमान नावाची कविता. कवी खरं बोलतो कवितातून आणि वाचताना अशा कविता खूप दुःख ओढून घेतं मला आतवर. कवी खरं बोलतो कवितातून आणि वाचताना अशा कविता खूप दुःख ओढून घेतं मला आतवर. कवी खोटं बोलतो कवितातून.
कवी खोटं बोलतो कवितातून आणि घेरतं मला दुःख त्याहून अधिकच आतवर. दुःखाची ही अनावर ओढ हेच काय आपलं वर्तमान. दुःखाची ही अनावर ओढ हेच काय आपलं वर्तमान. तुझ्या कविता मी ऐकल्या आणि म्हणालो, तुझ्या कविता मी ऐकल्या आणि म्हणालो खूप चांगल्या आहेत त्या कविता. आणि म्हणालो खूप वाईट वाटतं आपल्याला या अशा कविता लिहाव्या लागतात याचं, आपल्याला या अशा कविता लिहाव्या लागतात याचं. आणि नंतर स्तब्ध झालो आपण दोघंही काही काळ, आपण दोघंही काही काळ. हाकेतून हद्दपार होते आई, हाकेतून हद्दपार होते आई. हमरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. शाळातून बाद होते बाराखडी आणि अंकलिपी. हाकेतून हद्दपार होते आई. औटकी सहित सगळे पाडे जात आहेत विस्मरणात. समोर येत नाहीत आता आधीसारखे खाटी कसाई आणि पालखीचे भुई. हरवत चाललाय किराणा आणि भुसारा, हरवत चाललाय किराणा आणि भुसारा. सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा. निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. हाकेतून हद्दपार होते आई. कलईची झिलाई, कलईची झिलाई विस्तवासोबत निघून गेली. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. पखालीने मान टाकली कसायासमोर, पखालीने मान टाकली कसायासमोर. उभे होण्याआधीच कावड आणि श्रावणबाळ इतिहासाच्या अडगळीत. हाकेतून हद्दपार होते आई. बोला चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. बोला चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा आट्यापाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. आणि दंगा करतात वडीलधारी माणसं गॅस सिलेंडर आणि त्रिशूलाच्या नवशिक्षित तालावर. अवकेतून हद्दपार होते आई. लिहिते हात, लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते. शब्द वापुडे केवळ वारा कसे विरून जात आहेत. एक एक इंद्रिय निकामी होत गळून जाईल शेपटीसोबत. मी वाचवतोय माझी कविता, मी वाचवतोय माझी कविता. आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. एक एक इंद्रिय निकामी होत गळून जाईल शेपटीसोबत. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेतून कवितेसोबत. हाकेतून हद्दपार होते. आत्ता जी मी कविता वाचतोय तिचं अजून मला थोडं याच्यावर काम करायचं म्हणजे परिष्करण काही होण्याची शक्यता आहे. पण तरीसुद्धा मला वाटतं ही एक माझ्या दृष्टीने माझी महत्वाकांक्षीच कविता आहे. ती वाचते. हॅपी फॅमिलीज आर अलाइक, हॅपी फॅमिलीज आर ऑल अलाइक. एव्हरी अनहॅपी फॅमिली इज अनहॅपी इन इट्स ओन वे. हे लिओ टॉल्स्टॉयचं अॅना कॅरेनिना कादंबरीच्या आरंभीचं वाक्य आहे. सगळी सुखी माणसं असतात सारखी, सगळी सुखी माणसं असतात सारखी. प्रत्येक दुःखी माणूस असतो दुःखी त्याच्या त्याच्या परीनं असतो दुःखी. काउंट लिओ टॉल्स्टॉयची माफी मागत मी लिहिल्या आहेत त्या ओळी. काउंट लिओ टॉल्स्टॉयची माफी मागत मी लिहिल्या आहेत त्या ओळी. त्याचाही छळ होता त्याच्या परीनं.
मीही जातो उदासीतून छळाच्या आणि पुन्हा पुन्हा वाचवते मला कविता. खरंय. मी कुठेच नव्हतो तुझ्या अखेरच्या निरोपात. मी कुठेच नव्हतो तुझ्या अखेरच्या निरोपात. कुठल्याच औपचारिकतेवर आणि परलोकावर विसंबायला तयार नव्हतं माझ्या काळजातलं दुःख. पण तरीही मी तुझं देणं लागतो. पण तरीही मी तुझं देणं लागतो थेट सॉक्रेटिसच्या कोंबड्याच्या आठवणीसारखं. आणि हे कवितेचं तर्पण तुझ्या आणि माझ्या उद्यासाठी. हे कवितेचं तर्पण. तू अबाधित आणि निष्कलंक ठेवलीस तुझी कविता. तू अबाधित आणि निष्कलंक ठेवलीस तुझी कविता. कितीतरी वाटा होत्या समोर मोकळ्या जिथून मागे प्रयत्न शक्य होतं. त्या सगळ्या सोडून जिथं मार्गच बंद होतात परतीचे आणि समोर काहीच नसतं दृश्य, त्या वाटेवर तुझं निघून जाणं. आता तर तू अवघ्या अंतराळात सामावून. काहीच नष्ट होत नाही अंतराळात. काहीच नष्ट होत नाही अंतराळात. फक्त बदलतं रूप, ऊर्जा आणि संवेदन. तू मागे ठेवली होतीस चिमूटभर राख. तू मागे ठेवली होतीस चिमूटभर राख आणि कधी काही ठेवलं असतंस कविता आणि कवितेसारखं. मी ती तर पिऊन टाकली गटार गोदावरीने. पण कविता हव्या होत्या मला, त्या मिळाल्या नाहीत. आणि जे आलं माझ्यापर्यंत चिंध्या आणि फुटक्या काचांसहित, त्या भौतिकात तू कुठेच नव्हतास. त्या भौतिकात तू कुठेच नव्हतास. तुझ्या सळसळत्या चैतन्यानिशी अशरीर. तू अबाधित आणि निष्कलंक ठेवलीस तुझी कविता. तू अबाधित आणि निष्कलंक ठेवलीस तुझी कविता. तुला हे तर्पण खास करताना अर्पण मलाही म्हणता यावं असंच माझ्या कवितेविषयी. यासाठी ही कविता तुझ्यासाठी, माझ्यासाठी, आपणा सर्वांसाठी. आत्ता आणि इथं. आत्ता आणि इथं भरून येत आहेत डोळे, अंधुक होत आहेत अक्षरं, धुरकट होत आहेत आठवणी, आणि तरीही मला लिहायलाच हवं. या उदास चालणाऱ्या दिवसातून जाताना मी डोकावतो हातवर, तपासत आणि तासत स्वतःला. तूही तथा शोधत होतासच स्वतःला. कवी होतास आणि कवी होण्याचं वाट्याला आल्यावर अनिवार्यच असतं गर्तेतून फिरण्याचे आणि खरे तर परतण्याचेही दिवस. स्वतःला संपावे असे खुणावणारे दिवस, ते कधीच कमी पडत नाहीत कवीसाठी. त्याच्या कितीतरी जागा आहेत भोवतालात, मादांबोवारी असूनही कल्पनेतून. याच्या खुणा नोंदवत जागोजाग मी पुन्हा पुन्हा मागे हटत राहिलो, उठमळत राहिलो त्या रेषेच्या अलीकडे. पण फार काळ थांबलो नाही त्या रेषेवर संचित आणि मुग्धही. परततच राहिलो माघारा. पुन्हा पुन्हा आल्याड रोवून घेतले स्वतःला कवितेत, आणि कवितेनेच पुन्हा पुन्हा मला हात दिला आधाराचा. कविता ती तर होतीस तुझ्याही सोबत. कविता ती तर होती तुझ्याही सोबत अखेरच्या श्वासापर्यंतची, राहिलेली अर्धवट आणि लिहिती. पण माझ्यासोबत आणखी काही होतं अधिकचं. समजुतीपासूनच्या वयातली फरफट होती, आर्थिक, जातीची आणि अपमानांची. आणि ती होती तुझ्या फरफटीहून वेगळी, पिढीजात आणि सततचं आव्हान देणारी. हे बदलायला हवं, अधिकाधिक सुंदर करत हे बदलायला हवं. मी तुझी आर्थिक नाकेबंदी केली असं तर नव्हतं कधी. जात ती तर मी तुला दिलीच नव्हती. रक्ताचा वारसा देता नाही. आता कवीला काही पर्यायच नसतात. वीज पुन्हा पुन्हा अंगावर घेण्या वाचून तिथे माझे काहीच चालले नाही. तुझी फरफट स्वभावता वेगळी हे मान्यच आहे मला, तिचा विचार न करताही. मला मिळाली नेहमीच सोबत विशाल बंधुभावाची. त्यात आले नाहीत व्यवहाराची गणित आणि नफ्या तोटाचे हुकमी नियोजन. आणि माझी आंतरिक गरज आहे त्याहून जग अधिक सुंदर करण्याची नंतर आली आणि कवेत घेतली कायमची विचारधारा. ती माझी गरजच होती आंतरिक. कुणीच ढकललं नव्हतं मला माझ्या या प्रेमाच्या अंगणात. हा स्वीकार होता कृतीच्या जबाबदारीचा. शिवाय लिहिणं आणि जगणं यातलं अंतर मिटू पाहणारी माणसं होती प्राचीन, अर्वाचीन. विषाला पेलणारा सॉक्रेटिस, चमत्काराला धिक्कारणारा बुद्ध आणि सत्याच्या प्रयोगात आजन्म गुंतून निर्भीड राहिलेला महात्मा.
घ्यायलाच हवीत कितीतरी नावं, घ्यायलाच हवीत कितीतरी नावं. चारवाक त्याला चेहरा नव्हता, पण विचार होता धारदार पात्यासारखा. काल मास ते चेगेवारापर्यंत भलं थोरलं कुटुंबात भांडणं होती आणि विरोध अंतर्विरोध, वाद प्रतिवाद आणि संवाद, नित्य आणि अनित्य. मीही लख्ख ठेवला माझ्यातला बंधुभाव, स्वीकारताना हा अखंड वारसा. इतिहासकार राजवाड्यांची शापवाणी, धर्मानंदांचे कफल्लक खिसे आणि रक्ताळलेले पाय, धाकट्या कोसंबींचा आग्रह सौर ऊर्जेचा आणि त्यांनी शोधलेल्या मेंढपाळांच्या वाटा, मरियम मकेबाची तारांनी विच्छेदित गळ्यावरची रेघ, महात्मा फुल्यांचा समग्र विद्रोह, महर्षी शिंदेंचा सहिष्णू व्यवहार. बाबासाहेब ते तर होते जातीने सोबत, आणि त्यांचे गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर. शिवाय कानावर होते असंख्य आवाज, वुडस्टॉक, बॉब डायलन, जॉन लेनन, जो बीज, मरियम मकेबा आणि पॅलेस्टाईनची झेनाक्षर. पॉल रॉबसनचा ऑथेल्लो थेट घेट्टूतून श्रमिकांच्या तळवटावर उभी आहे पृथ्वी असे ठणकावणारा कवी होता अण्णाभाऊ. थेट कष्टांचे डोंगर पालथे करणारे तर अनेक, त्यांची मोजदादही अशक्य. विचार आवाज यासोबत सिनेमाही होता, हडदांड आणि हळवा झोरबा होता. खूप पाहिले पडद्यावर आजवर. हे सगळे माझ्या इवल्या घराची शोभा वाढवत नव्हते की वाढावी असे ते नक्कीच नव्हते. मी गिरवत होतो आतवर श्यामच्या आईचा धडा. हे तेव्हाही सोपे आणि सहज नव्हते. आपल्यातच सामावून असतात किती अंतर्विरोध, याची साक्ष मिळत होती दररोज. आणि घेतले काम नीट करावे आणि काही नीट करायचे तर ते असते कठीणच कशाही इतके. याचाही विवेक दिला काही सगळ्या सोयऱ्यांनी. ते सगळे तुझ्याही अवतीभोवती होते सगळ्या चणचणीत. हा सगळा वारसा तुझ्या सुपूर्द करायचे राहूनच गेली की काय. कुठे पडला माझा बाप असणं. माझी आई आणि तुझी आई त्या सारख्याच होत्या ताठखण्याच्या आणि जगत राहिल्या ताठमण्याने. मला साथ मिळाली की मी ती मिळवली हाही प्रश्न मला छळतोय. तुला असल्या प्रश्नांनी छळलं नाही हे मानायला मी तयार नाही. आणि तरीही मला प्रश्न पडत राहिले आणि मी त्यांना भिडत राहिलो. साथ सोडण्याची हाक माझ्यापर्यंत आली नाही. तुझे मौन मला छळते. अखेरच्या दिवसातले निर्णय तुझे होते हेही खरे. जबाबदारी तुझी होती हेही खरे. आणि तरीही काही उरतेच, आणि कवीसाठी तर खूपच. कविता लिहिताना मी एकटा असतो, पूर्णार्थाने एकटा. पण हा एकटाही एकटा नसतो कधीच. त्याच्याबरोबर त्याची भाषा असते, ती असते सामूहिक. त्याचा देह रक्तमांस पेशीचा, तोही त्याचा नसतो एकट्याचा. कुणाचंच काही नसतं एकट्याचं, न ऐहिक न पारलौकिक. आपला एक आद्य कुळपुरुष तुकाराम. तुझा त्याच्याशी चांगलाच होता परिचय. त्यानं किती नोंदवून ठेवलं. सत्य असत्यापासून कुटुंब पोशिले आणि काय काय जनविजन झाले आम्हा पर्यंत. त्याला आठवून पहा. त्याच्या कुळाला बट्टा लागणार नाही असं म्हणतो मी. त्याच्याहून खूपच असलो लहान तरीही. पुन्हा आळवतो ते पहिलं कवितेच्या आरंभीचं विधान. प्रत्येक दुःखी माणूस असतो दुःखी त्याच्या परिणाम. तरी एक धागा असतो दुःखाचा समान. समान असतं एक असणं अशांत, समान असणं एक असणं निवांत. त्याचा माथा विठोबाच्या पायी, माझा तर वर सांगितलेल्या अनेकांच्या. पण पुन्हा तुकारामानेच आपल्याला सांगितलं एक सूत्र सगळ्याचं. देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसे मनी अनुभवावे. तर हेही खरे. आणि हा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आणि एक सगळ्या विश्वाचं दुःख कार्यकारणासहित आपल्याच माथ्यावर घेण्याची कवीची जन्मजात खोड. अघोरी आहे ही कवित्वाची वाट. तू नाहीस आहेच आणि तुझ्याशी मी बोलतोय हेही आहेच. सगळी आसवं मी गोठवून ठेवली काळजात. कधीतरी ती येतातही वर. किती असलं माझं दुःख तरी ते नाही एकट्याचं. ते असलं किती अनन्यसाधारण तरीही. आणि ते झेलताना मी कधीच राहिलो नाही एकटा.
आणि ते झेलताना मी कधीच राहिलो नाही एकटा. आणि ही आपली कविता, तिची भाषा, तीही नाही एकट्या एकट्याची. कवीला अखेर हवे असते काय, कवीला अखेर हवे असते काय, हे वेदनेचे जालिम विष आत उतरलेले आरपार, किंवा हे बदलणार या विश्वासाने उचललेल्या पावलांचा हा आनंदोत्सव. हे तर असतं सगळ्यांचं आणि पुन्हा सगळ्यांसाठी. जाता जाता एक अद्भुत टिळा लावलास माझ्या माथ्यावर, जाता जाता एक अद्भुत टिळा लावलास माझ्या माथ्यावर, बाप म्हणून सपशेल अपयशी ठरल्याचा. आणि हरवलीस बापाची सगळी कविता, सगळ्या जगाचं अपयश आपल्या खांद्यावर वाहू पाहणारी. दुःख येत नाही तपासतं असं दुसऱ्याकडे बोट दाखवत. सगळे अंतर्विरोध पुन्हा पुन्हा घासून घ्यावे लागतात आपल्याच कांशीने, पटोत न पटोत. मी ठेवला माझा बाप कोरडा ठणठणीत नेहमीच, वाईटाचं तर कोणतंच श्रेय दिलं नाही आप्त सुख्यांना. बाळा कठीण असतो कवितेचा रस्ता, जिथं असतो सगळा झगडा आपला आपल्याशी. आपणा दोघांनाही कळले नाही आपण किती होतो अपरिहार्य. परस्परांसाठी सगळ्या इतरांना डावलो. मानवी शोकात्मावस्थेचा हा परकोट आपल्याला पार करता आला नाही. कधीच आपल्याला आपल्या संवादातून कळतो ते जे आतवरूनच आपणा दोघा नाही, ते समोरासमोर सांगता आले नाही कधीच. सुर्वे म्हणतात तो कवीचा अहंकार हास्त नसेल, सुर्वे म्हणतात तो कवीचा अहंकार हास्त नसेल. एक कविता आहे वयाला साजेसे. वयाला साजेसे प्रेम केले उन्मादक उसळत्या लाटातून, वयाला साजेसे प्रेम केले. वयाला साजेसा बागलो उन्मत्तासारखा दिवस रात्रीतून, वयाला साजेसा. बदलून पाहिल्या निवासाच्या जागा आणि माथ्यावरचे आकाश, बदलली पायाखालची जमीन आणि कुंपणातला अवकाश, वयाला साजेसे प्रेम केले. वयाला साजेसे प्रेम केले उन्मादक उसळत्या लाटातून. बदलला कागदाचा पोत, बदलला कागदाचा पोत, हातातल्या लेखण्या आणि शाई वापरातली. बदलले लिहिण्याचे टेबल, बदलले लिहिण्याचे टेबल आणि केला टेबल लॅम्पचा प्रकाश वर खाली. बदलले पोशाखाना, बदलले पोशाखाना, खादी, सुती, भरड, तलम, रेशमी आणि लोकरी. बदलल्या पायाखालच्या मळवाटा, बदलल्या पायाखालच्या मळवाटा, पळवाटा आणि रस्ते चौपदरी. वयाला साजेसे प्रेम केले उन्मादक उसळत्या लाटातून. माझे आई बदलता आली नाही मातीत पुरलेली माझ्या नाळेची जमीन. माझे आई बदलता आली नाही मातीत पुरलेल्या माझ्या नाळेची जमीन. आणि फेडता आले नाही तुझ्या गर्भाशयाचे अंगावरले कर्ज अजून. आयुष्यभर फेडत राहिलो अदल्यामधल्या उसनवाऱ्या चिल्लर. आणि मुळातून जे द्यायला सवयते ते तसेच राहून गेले पाठीवर. माझे आई बदलता आली नाही मातीत पुरलेली माझ्या नाळेची जमीन, माझ्या नाळेची जमीन. आपल्यापाशी वेळ फार कमी आहे, आपल्यापाशी वेळ फार कमी आहे आणि गिरवायचे राहून गेलेले धडे ते तर खूपच आहेत. आपल्यापाशी वेळ फार कमी आहे आणि गिरवायचे राहून गेलेले धडे ते तर खूपच आहेत. गोष्टी झाल्या नाहीत की करता आल्या नाहीत की सुचल्या नाहीत त्या त्यावेळी. तसा तर आता हा निरर्थक वाटावा असा निद्रानाशी विकार. आणि तरीही पाठ न सोडणारा क्षणभरही. सगळा निवांत आपण हरवून बसलोय आणि थांबतोय पुन्हा पुन्हा आधी हाताळलेल्या ग्रंथांच्या वाचल्याला. नव्याने प्रथमच उघडावे असे जुने पान अनोळखी होत गेलेल्या ओळी निसटलेच होते अर्थातातून. साधारण अर्थ लावत पुढे सरकले होते डोळे. आता घट्ट धरून ठेवतायत जागेवरच खिरवून. थांबवून उघडण्यासाठी शब्दकोश. वयानुसार आपण बदलतो, आपल्यानुसार ग्रंथ बदलतात.
आणि अखेर ग्रंथांसोबत आपणही बदलतो हे डायलेक्टिक भिंताना आता रखतात. वेळ फार कमी आहे आपल्यापाशी आणि परतायची पाने खूपच आणि परतायची पाने खूपच. That's it. क्या बात.